नमस्कार, मी महेंद्र मैपाल आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला सहर्ष स्वागत करतो सर्वांचं. नुकताच झालेला सैनिक स्कूल प्री नॉलेज टेस्टचा पेपर, त्या पेपरचे आपण मराठी माध्यमचा 6वीचा पेपर आहे, त्या पेपरचा बुद्धिमत्ता या विषयाचे म्हणजेच IT इंटेलिजंट या विषयाचे आपण ॲन्सर की स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. ह्यामागे तुम्ही बघितला आजच्या यूट्यूब चॅनेलवरती की अनेक यूट्यूब चॅनेलवरती फक्त ॲन्सर प्रश्न आणि त्याचे ॲन्सर असे मिळून जातील, पण आपल्याकडे इथं आपण आज प्रश्न उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण ह्या सर्वांचं विश्लेषण करणार. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 76. प्रश्न क्रमांक 76 मध्ये इंटरेस्ट या शब्दाच्या अक्षरांपासून बनवता येईल असा शब्द निवडा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, हा इंटरेस्ट हा शब्द दिलाय, ह्यामध्ये जे अक्षर दिसत आहेत ह्या अक्षरांपासून खाली पर्यायामध्ये कोणता अचूक शब्द बनवलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये SINK हा आपल्याला शब्द दिलेला आहे. तर त्यामध्ये बघा, इंटरेस्ट या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचं के हा लेटर आपल्याला दिसत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर नसणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा, TERM ही 4 अक्षर आहेत. त्यामध्ये T आहे, E आहे, R आहे, पण M हे अक्षर कुठंच दिसत नाही इंटरेस्ट या शब्दामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा पिन येणार नाही. TORN यामध्ये T हे लेटर आहे इंटरेस्ट मध्ये, O हे लेटर कुठेही दिसत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा पण येणार नाही. म्हणजे उरलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 77. यामध्ये एक श्रेणी दिलेली आहे, त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू या प्रकारे दिलेला आहे. तर त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे, डाव्या टोकापासून 7व्या क्रमांकाच्या अक्षराचे उजवीकडील दुसरे अक्षर कोणतेच. म्हणजेच ही झाली श्रेणीची उजवी बाजू, ही झाली डावी बाजू. तर यातील उजव्या बाजूपासून 7वे अक्षर 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरचं अक्षर आपलं येत आहे, P लेटर येत आहे. तर P चा विचारलंय त्यांनी उजवीकडील, म्हणजे त्याची उजवी बाजू ही येणार आहे. उजव्या बाजूकडील दुसरे अक्षर, उजव्या बाजूकडील दुसरे अक्षर म्हणजे P च्या उजव्या बाजूला पहिले हे लेटर आहे आणि दुसरे हे, म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 Y. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 78. इंटरनॅशनल या शब्दातील अक्षरांच्या क्रमानुसार मांडणी सांगितले. क्रमानुसार म्हणजे अल्फाबेटिकल प्रमाणे मांडणी केली असता O च्या आधी किती अक्षर येतील, म्हणजे इथे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे हा शब्द मांडून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये O च्या आधी किती अक्षर येतील हे त्यांनी विचारलं. तर पाहूया आपण. O च्या आधी I हे लेटर येणार, N हे लेटर येणार, E हे लेटर येणार, N हे येणार, A येणार. पाहूया पुढे, I येणार, N येणार, A येणार, L येणार. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 टोटल यामध्ये आपल्याला 9 अक्षर मिळत आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 78 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79. यामध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा अचूक ओळखायची आहे. प्रतिमेची ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. जी आपल्याला उत्तरात प्रतिमा मिळणार आहे ती त्याच्या उलट भेटणार आहे, म्हणजे जे डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला दिसणार आहे आणि उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला. म्हणजे इथं हा सर्कल दिलेला आहे, वर्तुळ दिलेला आहे, तो इथं उजव्या बाजूला आहे, इकडे तो डाव्या बाजूला दिसणार आहे. आणि चौकोन दिलाय तो इकडं जो डाव्या बाजूला दिसतोय तो उजव्या बाजूला दिसणार. रंगवलेला भाग हा उजव्या बाजूला आहे, तो इकडं डाव्या बाजूला रंगवलेला असणार आहे. अशा प्रकारचे कोणता पर्याय आहे पाहूया. पर्याय क्रमांक 1 नाहीये, पर्याय क्रमांक 2 पण नाहीये, पर्याय क्रमांक 3 नाहीये, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 80. इथे एक आपल्याला श्रेणी दिलेली आहे.
त्या श्रेणीला आपण लयबद्ध श्रेणी असंही म्हटलं जातं. यामध्ये काही गाळलेल्या जागा असतात आणि अक्षरांचा क्रम आहे तो रिपीट केला जातो. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हे अक्षर आणि रिकाम्या जागा किती आहेत हे काउंट करून घेणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. टोटल यामध्ये 15 लेटर्स आहेत. 15 लेटर आणि रिकाम्या जागा असं मिळून टोटल 15 आहे. तर सर्वप्रथम याचे आपण गटामध्ये विभाजन करणार. गटामध्ये विभाजन करताना 5 आणि 3 या प्रकारे गटामध्ये विभाजन होऊ शकते. तर इथं थोडंसं बघितल्यानंतर असं लक्षात येईल XYZ हा क्रम XYZ हा क्रम रिपीट होत आहे. म्हणजे आपल्याला गटाची मांडणी करताना 3-3च्या या गटामध्ये केली पाहिजे. तर चला करूया आपण मांडणी 3-3च्या गटामध्ये. हा पहिला गट 1 2 3, हा दुसरा गट 1 2 3, तिसरा गट 1 2 3, तिसरा आणि 5वा गट. पहिल्यांदा XY आपला क्रम दिलेला आहे XY आणि Z. ह्यामध्ये Z नाही, ह्यामध्ये Y नाही, ह्यामध्ये Z, ह्यामध्ये XY दिसत आहे पण Z नाहीये म्हणून रिकाम्या जागी Z XY आणि इथं पण Z. म्हणजे आपला क्रम येतोय ZY Z. अशा प्रकारे कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे आपल्याला? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 81. प्रश्न क्रमांक 81 मध्ये एक श्रेणी दिलेली आहे. त्या श्रेणीमध्ये गाळलेल्या जागी कोणता अंक येईल किंवा संख्या येईल हे आपल्याला ओळखायचं आहे. तरी 0 नंतर 2 कसं आलं, 2 नंतर 6 आणि 6 नंतर 12 हे कसं आलंय ते आपल्याला ओळखायचं आहे. तर 0च्या मध्ये जर 2 अधिक केलं तर 2 येतं. 2 मध्ये जर अधिक 4 केलं तर 6 मिळून जातं. 6 मध्ये जर आपण सॉरी मध्ये अधिक 6 केलं तर आपल्याला 12 मिळून जातं. म्हणजे ह्याप्रमाणे आपल्याला श्रेणी मिळून जाते 2 4 6 8. म्हणजे 2 2 2 2 ऍड होत चाललेत, अधिक होत चाललेत. म्हणजे पुढचं येणार आपल्याला अधिक 8. म्हणजे 12 अधिक 8 केल्यानंतर आपल्याला 20 ही संख्या मिळून जाते. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 20. पुढील प्रश्न क्रमांक 82 की ही पुढे श्रेणी दिलेली आहे पण ह्याच्यामध्ये एक बाण दिलेला आहे. तो बाणाची दिशा वेगवेगळ्या प्रकारे बदलत आहे. ती पुढे शेवटचा प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आकृती योग्य बसेल हे आपल्याला निवडायचं आहे. तर पाहूया. पहिल्यांदा बाणाची दिशा वरच्या साईडला आहे. परत तो 90 डिग्री मध्ये खालच्या बाजूला म्हणजेच त्याच्या उजव्या बाजूला वळत आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं 90 डिग्री क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरलेला आहे. पुढच्या आकृतीत तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पण 90 डिग्री न फिरता तो 45 डिग्री मध्ये फिरलेला आहे. किती? 45 डिग्री मध्ये फिरलेला आहे. नेक्स्ट तो परत घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री मध्ये फिरलेला आहे. तर याचं तोंड इकडे होणार आहे. नेक्स्ट हा पॅटर्न जर रिपीट होताना जर करायचा असेल तर आपल्याला इथं 45 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेले पाहिजे. म्हणजे 45 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर विचार केला तर बाणाचे टोक पूर्णपणे अशा प्रकारे होईल. मग अशा प्रकारे कोणता पर्याय मिळून जातो आपल्याला? तर पर्याय क्रमांक 2 82 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 83. प्रश्न क्रमांक 83 मध्ये आपल्याला प्रतिमेमध्ये किती त्रिकोण आहेत हे मोजायचं आहे. सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये आकडे टाकून घेणार 1 2 3 4 5 आणि 6 आणि ही रिकामी जागा आहे कारण हा चौरस आहे. इथं त्रिकोण इथं आकडा टाकायचा नाही, टाकला तरी चालेल पण त्याला राऊंड करूया काहीतरी. मग इथं 1 2 3 आपल्याला 6 त्रिकोण मिळून गेले पहिल्यांदा. नंतर पुढे 2 आणि 3 हा मिळून एक त्रिकोण होत आहे. मग इथं 1 आला. परत पाहूया 2 3 परत हा मिळून एक मोठा त्रिकोण होत आहे. इथं 1 झाला. पुढं हा एक त्रिकोण होत आहे. 1 आणि 5 मिळून हा एक त्रिकोण झालेला आहे.
टोटल झाले 6, 7, 8, 9 आणि हा एक त्रिकोण म्हणजे रिकामी जागा 4 अंक 6 अंक मिळून 4, 6 प्लस रिकामी जागा असं मिळून हा एक त्रिकोण होत आहे. म्हणजे इथं तर टोटल होते त्याची 10. तर पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 84 आपण बोर्डवर पाहत आहात. तर इथं सहसंबंध आकृतीमध्ये कोणता सहसंबंध आलेला आहे म्हणजे ज्या प्रकारे ह्या दोन आकृतीमध्ये जो संबंध आहे तो ह्या आणि पुढील प्रश्नाच्या म्हणजेच पर्यायामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये तोच संबंध लागला पाहिजे. इथं पाहू शकता इथं सर्कल दिलेला आहे म्हणजे वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळामध्ये काही भाग रंगवलेला आहे. तर वर्तुळाचे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 भाग केलेले आहेत. 8 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. त्याचप्रमाणे इथं पण दिसत आहे इथं पण 8 भाग आहेत. 8 भागातले 2 भाग रंगवलेले आहेत. पण इथं बघू शकता पुढच्या आकृतीमध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेचा एक मागे जाऊन तिथला भाग रंगवलेला आहे. अशा प्रकारे केलेला आहे. इथं पण त्याच प्रकारे झाले पाहिजे की घड्याळाच्या विरुद्ध दिशेला म्हणजे हा एक भाग आणि हा एक भाग रंगवलेली आकृती ओळखायची आहे आपल्याला. तर ह्या प्रकारे प्रश्न क्रमांक 84 पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर येईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85 पाहू शकता आपण बोर्डवर. खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे. गटात न बसणारा पर्याय अशा प्रकारे जर प्रश्न आला तर आपण विद्यार्थी मित्रांनो 3 पर्याय एका गटातली म्हणजे एकाच जातीचे असणारे पर्याय निवडायचे आणि एक वेगळा असंही कुणीही न करता की 2 वेगळे आणि त्यातला एक पर्याय निवडायचा असं कुणीही करायचं नाही. सर्वप्रथम 3 एका गटात बसणारे किंवा एकाच नियमात असणारे अशा प्रकारे 3 पर्याय वेगळे करायचे आहेत. मग राहिलेलं पर्याय म्हणजे आपलं उत्तर असू शकतं. गटात न बसणारा पर्याय म्हणजे चुकीचा पर्याय ओळखायचा. हॉकी पहिला पर्याय दिलाय, दुसरा फुटबॉल दिलाय, तिसरा आपल्याला क्रिकेट दिलेला आहे आणि चौथा चेस दिलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल हॉकी, क्रिकेट आणि फुटबॉल हे मैदानावरती खेळले जातात. पण चेस हे आहे तो एका छोट्याशा टेबलवरती किंवा घरात कोणत्याही भागात बसून आपण छोट्याशा जागेमध्ये बसून खेळला जाऊ शकतो. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं हे 3 आउटडोअर गेम आहेत आणि चेस हा इनडोअर गेम आहे. तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 86 पुढील. चला अशा प्रकारे प्रश्न दिले जातात. ह्यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप गोंधळ उडतो. पण थोडासा लॉजिकली विचार केला तर हा प्रश्न सुटायला खूप काही असं अवघड नाहीये. तर पाहूया जे बाहेरचा सर्कल आहे त्या सर्कलमधून आतले जे सर्कलमध्ये अंक आहेत ते अंक आलेले असतात. म्हणजे ते कसे आले असतात ते आपल्याला सर्वप्रथम पाहायचे असते. सर्वप्रथम इथं ह्या 2 मध्ये विचार करूया आपण. ह्यामध्ये विचार करा 18, 15 आणि 3 म्हणजेच काय 18 आणि 15 यांची ऍडिशन वजाबाकी किंवा त्यांच्या वर्गाची वजाबाकी असेल किंवा घनांची असेल किंवा दुप्पट की दुपटीतून वजाबाकी असेल अशा प्रकारे जर केल्यानंतर 3 हे आन्सर येईल. तर मग आपलं इथं सोपं लॉजिक आहे 18 वजा जर 15 केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांनो 3 हे आन्सर मिळून जातं. मग त्याचप्रमाणे बाकीची लॉजिक लागतात का हे चेक करायचं आणि पुढील एकच मिनिट सॉरी 18 वजा 15 केल्यानंतर आपल्याला 3 हे आन्सर मिळून जाते. त्याचप्रमाणे 17तून 12 वजा केले 17 वजा 12 केल्यानंतर आपल्याला 5 हे आन्सर मिळून जाते. तर हे लॉजिक लागत आहे का? लागत आहे. तर कंटिन्यू ते करायचं आहे. 14 वजा 10 केल्यानंतर 4 हे आन्सर मिळून जाते का? मिळून जाते. म्हणजे हे एकसारखे 3 ह्याच्यात लॉजिक लागतंय. म्हणजे इथं पण सेम लॉजिक असणार आहे. म्हणजे येणार 24 वजा 20 बरोबर 4 हे आन्सर येणार. तर पर्याय क्रमांक कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 86 झालेला आहे आपला. प्रश्न क्रमांक 87. तर प्ले या शब्दाला त्यांनी अशा प्रकारे लिहिलेला आहे.
सर्वप्रथम अशा प्रकारे आलं तर अल्फाबेटिकल विचार करायचा, म्हणजे एबीसीडी मांडून त्याच्यात उत्तर येतंय का बघायचं. थोडं बारकाव्यानं जर तुम्ही पाहिलं तर ह्यामध्ये जे लेटर दिले त्यामध्ये ह्यामध्ये तेच लेटर रिपीट झालेले आहे, फक्त त्याचा सिक्वेन्स बदललेला आहे. काय झालेला आहे? सिक्वेन्स बदललेला आहे. मग इथं आपण सर्वप्रथम त्याला आकडे टाकून घेऊया. 1 2 3 4. इथं बघा 1 नंबरचा इथं आलेला आहे, वाय 4 नंबरला आहे, एल 2 नंबरला ऍज इट इज राहिलेला आहे आणि 3 नंबरचा आहे तो इथं. म्हणजे इथं कोडिंग कसं झालं? 3 2 4 1 म्हणजे 3 2 4 1 याप्रमाणे ह्याचं काय केलेलं आहे, जी क्रम लावलेला आहे. मग पुढचा पण आपण शब्द आहे GAME, याचं आकडे टाकून घेऊ 1 2 3 4. तर ह्याचा पण क्रम सेम त्याचप्रमाणे करायचा. 32 41 म्हणजे 3 नंबरचं लेटर पहिल्यांदा येणार आहे, 2 नंबरचं ऍज इट इज, परत येणार आहे 4 नंबरचं लेटर म्हणजे ई लेटर येईल, अक्षर येईल, आणि पुढे 1 नंबरचं लास्टला शेवटी येईल, म्हणजे आपला ऑप्शन असणार आहे MEG. अशा प्रकारे कोणता आहे? MEG. तर पर्याय क्रमांक 2 हा 87 नंबरचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया 88 नंबरचा प्रश्न. 88 इथंही सहसंबंधावरील प्रश्न आहे. पण शब्द आणि इथं म्हणजे अक्षर आणि संख्या अशा 2 प्रकारे आहे. BA 3 डॉट डबल डॉट म्हणजे ह्याचा संबंध जो ह्याशी आहे त्याचा संबंध ऑप्शन मध्ये कोणत्या प्रकारे येणार आहे ते विचारलंय. BA3 बघा, बीचं जर याला आपण अल्फाबेटिकल प्रमाणे जर त्याला आकडे टाकून घेतले तर बीचा लेटर अंक येतो 2 आणि एचा येतो 1, म्हणजे 2 अधिक 1 जर केलं तर 3 येतंय. पुढं पाहूया सेम लॉजिक लागतंय का आपण. D प्लस B इज इक्वल टू 6 येणार का? डीचं किती आहे? 4 आहे. बीचं किती आहे? 2 आहे. तर दोन्हीची बेरीज केली असता आपल्याला 6 मिळून जाते. पुढं त्याचप्रमाणे FC इज इक्वल टू 9 म्हणजे Fचं किती आहे? FC म्हणजे F ला आहे 6 नंबर येतो, C ला येतो 3 नंबर, 6 आणि 3 9 मिळून जाते. म्हणजे सेम लॉजिक पुढे बी कंटिन्यू होत आहे. मग त्याचप्रमाणे असं की ज्या दोन्ही लेटरच्या अंकांची बेरीज केल्यानंतर पुढील अंक येईल असा कोणता पर्याय आहे, हा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 1 पाहूया आपण. HD 12. तर H ला आपला 8 हा नंबर येतो, D ला आपला 4 हा नंबर येतो. 8 आणि 4 याची जर बेरीज केली असता बरोबर आपल्याला 12 आन्सर मिळून जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 89 नंबरचा. 89 मध्ये आपल्याला आकृतीमध्ये गाळलेली संख्या शोधायची आहे. पाहू शकता जे खाली 2 संख्या दिलेत ह्या 2 संख्येच्या वरून ही संख्या आपल्याला मिळून जाते. पण कशी? 25 अधिक 16 जर केलं तर आपल्याला ते 9 हे कशा प्रकारे आलं हे शोधायचं असतं. म्हणजे इथं असतो सगळ्या संख्या जर बघितल्या तुम्ही तर ह्या वर्ग संख्या आहे. कशा आहेत? वर्ग संख्या. ह्यांचे जर वर्गमूळ घेतले तर 16चं वर्गमूळ आणि 25चं वर्गमूळ घेतलं, दोन्हीची बेरीज केली, 16चं येतं 4, 25चं येतं 5, दोन्हीची बेरीज केली तर 9 हे मिळून जातं. म्हणजे वरील संख्या दिल्या ते आपल्याला मिळून जाणार आहे. त्याचप्रमाणे 36चं वर्गमूळ अधिक 49चं वर्गमूळ जर घेतलं, 36चं येतं 6, 49चं येतं 7, दोन्हीची जर बेरीज केली 6 आणि 7 याची बेरीज 13 येते. तर सेम लॉजिक आहे, म्हणजे लॉजिक व्यवस्थित कंटिन्यू होत आहे. पुढे बघूया, पाहूया 100 अंडर रूट 121 10 अधिक 11 जर दोन्हीची बेरीज केली तर 21. पर्यायामध्ये 21 कोणता आहे का? तर पर्याय नंबर 1 21 आपलं योग्य उत्तर असणार आहे. याचं 89 नंबरचं पर्याय नंबर 1. तर प्रश्न क्रमांक 91 पाहूया आपण. 91 मध्ये आपल्याला सहसंबंध दिलेला आहे, शब्दांचा सहसंबंध दिलेला आहे. म्हणजे आपल्याला BDF GIK म्हणजे ह्या गटावरून हा गट कसा तयार झाला किंवा कसा आलेला आहे तेच फाइंड करायचं आणि त्याच्यानंतर सेम त्याच लॉजिकने पुढील गट काढायचा असतो आपण. तर बी नंतर असा 3-3चा जर सेट असेल तर प्रत्येक लेटरला एक लेटर अटॅच असते याप्रमाणे.
बी ला जी कसं आलं तर ह्यामध्ये बी नंतर 5 लेटर नंतर जी येतं, डी नंतर आय कसं आलं तर यामध्ये 5 लेटर जर ऍड केली तर आय येतं, एफ मध्ये जर अधिक 5 लेटर घेतली तर के हे मिळून जातं आपल्याला. तर त्याचप्रमाणे एल एन पी पाहूया आपण हे सेम लॉजिकनं +5 तर एल मध्ये +5 केल्यानंतर क्यू हे लेटर मिळून जाईल. पुढे एन मध्ये जर 5 लेटर 5 पुढील अक्षर जर मिळवली तर एस हे मिळून जातं आणि पुढे पी मध्ये जर 5 लेटर मिळवल्यानंतर यू हे मिळून जाईल. म्हणजेच याचं योग्य उत्तर असेल QSU. QSU म्हणजेच पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 92 डिक्शनरीनुसार म्हणजे अक्षरांच्या ह्याच्या ABCD नुसार लावायचे आहेत आपल्याला. हे जे दिलेले आहेत लेटर्स त्याचे पहिले लेटर घ्यायचे. पहिले लेटर मध्ये कॉमन आहे सगळं म्हणजे त्याच्यानंतर पुढचं लेटर घ्यायचं. पुढचं लेटर कोणतं आहे त्यातलं पहिलं लेटर येतंय ए येतंय. सेम प्रत्येकातल्या दुसऱ्या लेटर मध्ये पहिलं लेटर अल्फाबेटिकल प्रमाणे पहिली ऑर्डर कुठली येणार तर ए ची येणार. म्हणजे डी हा ऑप्शन सर्वप्रथम येणार आहे. डी तर ह्याचं शॉर्ट मध्ये आपण आन्सर सर्व चेक करत बसायचं काय एवढा टाइम आहे का आपल्याकडे नाहीये. तर शॉर्ट मध्ये पाहायचं डी पासून चालू झालेला ऑप्शन कोणता आहे. तर डी पासून इथे चालू झालेला ऑप्शन आपल्याला एकच दिसत आहे की पर्याय क्रमांक 2. मग पुढचा आपण चेक करत बसणार आहे का नाही. त्यासाठी आपल्याला वेळ वाचवण्यासाठी आपल्याला ही शॉर्ट पद्धत अवलंबायची आहे. तर पर्याय क्रमांक 2 ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढं प्रश्न क्रमांक 93 इथं आपल्याला गणितातलाच प्रश्न पडलेला आहे. गणितात पदावली म्हणजे बॉडमॉस या रूलने सोडवायचा आहे. पाहूया. प्लस म्हणजे त्यांनी दिलेला आहे वजा म्हणजे त्यांनी घ्यायला सांगितले आपल्याला गुणुले. भागिले म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे अधिक आणि गुणुले म्हणजे त्यांनी इज इक्वल टू भागिले. म्हणजे ह्या ज्या पहिले चिन्ह दिलेले आहे इथे जे चिन्ह दिले त्याला हे चिन्ह रिप्लेस करायचे आहे बदलायची आहे. तर पहिल्यांदा इथं वजा चिन्ह आहे, पुढं अधिक चिन्ह आहे, अधिक नंतर इथं गुणुले चिन्ह आहे आणि इथं भागिले. ही जर आपण चिन्ह बदलली तर 25 वजाच्या ठिकाणी त्यांनी गुणुले सांगितलेला आहे. पुढे अधिकच्या ठिकाणी त्यांनी वजा सांगितलेला आहे, गुणुलेच्या ठिकाणी परत त्यांनी भागिले सांगितलेला आहे आणि भागिलेच्या ठिकाणी अधिक सांगितलेला आहे. इथली प्रोसेस 25 × 125 वजा 10 जर 5 न भागलं तर उत्तर आपलं 2 मिळून जातं आणि अधिक 5 याची बेरीज केल्यानंतर ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर 130 मिळून जाईल. 130 वजा 2 केल्यानंतर 128 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर 128 कोणत्या पर्यायामध्ये आहे तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. एक व्यक्ती एका महिलेला म्हणाला तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण ही माझी अंटी आहे. तर त्या व्यक्तीशी नाते कोणते. म्हणजे काय सांगितलं इथं एक व्यक्ती सांगितलाय आणि एक महिला सांगितलेली आहे. तो व्यक्ती काय म्हणतो महिलेला की तुझ्या आईचा नवऱ्याची बहीण. आईचा नवरा म्हणजे ह्याचा हा कोण असणार आहे वडील असणार आहे. कोण वडील. आणि वडिलांची बहीण बघा वडिलांची बहीण ही याची आत्या असणार आहे. कोणाची याची आत्या आणि ह्यांची बहीण ही माझी अंटी आहे. म्हणजे ह्याची जी आत्या आहे ती ह्याची अंटी आहे. इथं इंग्लिश मध्ये आत्तीलाच अंट असं शब्द वापरला जातो. म्हणजे ह्या दोघांचा संबंध काय येणार आहे ह्या दोघांची जर आत्या एकच असेल तर ही बहिणी भावंड असणार आहे. म्हणजे ही व्यक्ती ह्याची कोण असणार आहे ही व्यक्ती ह्याची कोण असणार आहे तर बहीण असणार आहे. कोण असणार आहे बहीण असणार आहे. तर बहीण असा ऑप्शन कोणता आहे तर ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 95 जो सहसंबंधावरील मागचे प्रश्न बघितले त्यासारखाच सेम आहे. इथे C6x ला E
बी. आता सी नंतर ई कसा आला तर सी मधून 2 लेटर म्हणजे 2 अक्षर वजा केल्यानंतर ई येतो. 6 मध्ये अधिक 4 केल्यानंतर 10 मिळून जाते आपल्याला. एक्स मध्ये आपल्याला परत व्ही कसा मिळून जातो तर वजा 2 लेटर म्हणजे एक्सच्या मागे 2 जर घरी गेले किंवा 2 अक्षर गेले तर आपल्याला व्ही मिळून जाईल. सेम त्याच प्रोसेसनं G14T म्हणजे G मधून वजा 2 काय G मधून वजा 2 केले असता सॉरी इथं अधिक आहे. सी मध्ये अधिक 2 लेटर केल्यानंतर ई मिळून जातं. मग ई त्याचप्रमाणे जी मध्ये अधिक 2 लेटर केल्यानंतर जी नंतर अधिक 2 केल्यानंतर काय येतं आपल्याला आय मिळून जाईल. पुढं 14 मध्ये अधिक 2 केल्या अधिक 4 मिळवल्यानंतर 18 मिळून जाईल आणि टी मधून वजा 2 केल्यानंतर आर मिळून जाईल. म्हणजेच आय 18 आणि आर अशा प्रकारे कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 96 इथं शब्द संबंध दिलेला आहे. शब्द संबंध इथं आता डबलची आपल्याला श्रेणी दिलेली आहे. डबलची श्रेणी दिली की समजून जायचं एकाड एक याचं लॉजिक लागलेलं आहे. इथं मांडून घेतो मी ए बी डी जी एम टी. तर पाहूया या प्रकारे इथे एक रिकामी जागा असणार आहे आणि सेम इथे एक रिकामी जागा असणार आहे. तर पाहूया ए नंतर डी कसे आले तर +3 लेटर झालेले आहे. डी नंतर एच कसे आले तर 4 लेटर प्लस झालेले आहे. पुढं 5 लेटर प्लस झाल्यानंतर एच मध्ये 5 लेटर मिळवल्यानंतर एम हे मिळून जातं अक्षर. एम मध्ये 6 लेटर मिळवल्यानंतर पुढील लेटर मिळणार आहे. एम मध्ये 6 लेटर म्हणजे एम नंतर एम एन ओ पी क्यू आर आणि एस म्हणजे इथं कोणतं अक्षर येणार आहे एस. आता खालची पाहूया श्रेणी. खालची श्रेणी कोणती आहे बी. बी नंतर जी. आता बी नंतर जी कसं बी नंतर ए बी सी डी मांडून घेऊया आपण ए बी सी डी ई एफ जी. बघा बी मध्ये किती लेटर आहेत 1 2 3 4 आणि 5 म्हणजे तिथं आलं 5 लेटर अधिक केल्यानंतर जे मिळून गेलंय. जे मध्ये जे नंतर एम कसा आलेला आहे तर अधिक 6 लेटर. एम मध्ये अधिक 7 लेटर केल्यानंतर टी मिळून जाईल. म्हणजे पुढच्या सिक्वेन्सनं काय येणार आहे अधिक 8 केल्यानंतर इथं पुढं आपल्याला बी मिळून जाईल. म्हणजेच याचं योग्य उत्तर असणार आहे एस बी आणि पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील गटात न बसणारा पर्याय शोधा किंवा ओळखा. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की 4 पर्याय दिलेले असतील. त्या 4ही पर्यायामधील एकच नियम लागू असणारे 3 पर्याय असणार आहेत आणि एक असणार आहे की वेगळा नियम लागलेला किंवा वेगळ्या जातीतला वेगळ्या प्रकारातला पर्याय असणार आहे. तर पाहूया शुक्र बुध सूर्य आणि पृथ्वी हे 4 आहेत. तर पाहिलं तर शुक्र हा काय ग्रह आहे. बुध हा पिन ग्रह आहे. पृथ्वी हा पिन ग्रह आहे. पण सूर्य काय आहे तर हा तारा आहे. म्हणजेच हा तारा एकमेव आहे बाकीचे ग्रह आहेत. म्हणजे याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 सूर्य. काय येणार आहे सूर्य. चला पुढील प्रश्न क्रमांक 98. प्रश्न क्रमांक 98 मध्ये श्रेणी पूर्ण करा दिलेला आहे. श्रेणी दिलेले 1 3 7 15 आणि 31 अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी दिलेल्या जातात बुद्धिमत्तेमध्ये. त्यामध्ये लॉजिक उडकायचं असते. म्हणजे पहिल्या अंकीवरून दुसरा अंक कसा आला दुसऱ्यावरून तिसरा आला तो कसा आला सेम पॅटर्न असा एक कुठला तरी पॅटर्न बनून जातो. तो पॅटर्न आपल्याला ओळखायचा असतो. मग इथं पाहूया आपण आधी बेरजेचं पाहूया. इथं अधिक 2 इथं अधिक किती केलेला आहे अधिक 4 इथं अधिक किती केलेला आहे 7 नंतर 15 कसे केले तर अधिक 8 15 मध्ये 31 कसं येणार आहे तर अधिक 16 केल्यानंतर म्हणजे आपल्याला इथे एक पॅटर्न दिसून जाईल. अधिक 2 अधिक 4 म्हणजे 2 ची दुप्पट 4 झालेले आहे.
4ची दुप्पट 8 केलेले आहे अधिक 8 8ची 16 झालेले. मग आता इथं पुढे काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 16ची दुप्पट किती 32 म्हणजेच 31 अधिक 32 तर आपल्याला मिळून जाईल 63. तर 63 आपलं योग्य उत्तर कुठं आहे पाहूया. 63 पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढं प्रश्न क्रमांक 99 चढत्या क्रमानुसार याची मांडणी करायची. मगाशी पण आपण एक असाच पाहिलेला की अल्फाबेटिकल प्रमाणे त्याचप्रमाणे मांडणी करायची आहे. आता इथं सगळ्यात लहान काय आहे तर सेकंद, म्हणजे 1 नंबरला येईल हा. 2 नंबरला सेकंदापेक्षा काय मिनिट मोठा असेल तर 2 नंबरला मिनिट येऊन जाईल. मिनिटात अनेक मिनिट मिळून काय तयार होतो तर तास तयार होतो. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे तिसऱ्या सिरीजला येईल तास, म्हणजे ए ऑप्शन. पुढं तासांचा मिळून काय होतो तर दिवस 4 नंबरला येईल आणि 5 नंबरला येईल बी, म्हणजे सुरुवात कुठं आहे सी नंतर ई, सी नंतर ई असे किती पर्याय आहेत 1 2 3 पाहूया. हे कॉमन आहे. पुढं सी नंतर आता 3 नंबरला काय आहे तर ए, 3 नंबरला ए असणारा एक आहे का नाही, 2 आहे. 3 मध्ये आहे का ए इथं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं काय असणार आहे योग्य उत्तर CEADB असा योग्य क्रम असणार आहे याचा. आता शेवटचा प्रश्न आजचा पाहूया. शेवटचा प्रश्न काय आहे तर नातेसंबंधावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. नातेसंबंधावरती प्रश्न काय आहे, जर x हा y च्या मुलाचा भाऊ आहे तर x चे y शी नाते काय. समजा आपण मांडून घेऊया, x हा y च्या कोणाच्या y च्या इथं मुलगा आणि त्या मुलाचा कोण मुलगा. बघा म्हणजे ह्याचाच कोण आला रे नातू आला. कोण आला नातू. मुलाचा मुलगा कोण लागतो नातू. एक्स हा व्हायच्या मुलाचा कोण आहे भाऊ आहे. कोण आहे भाऊ. मुलाचा भाऊ आहे. आता हे दोघ कोण आहे ती भाऊ आहेत. मग एक्स ची वायचे नाते म्हणजे ह्या दोघांचे एकमेकांचे नाते विचारले तर मग काय येणार आहे, हा याचा कोण आहे तर नातू आहे. कोण आहे सॉरी हा याचा कोण आहे तर नातू आहे. आणि वाय हा एक्सचा विचारला असता तर इथं आजोबा आले असते, पण ह्यांनी विचारलंय एक्स चे वाय शी नाते काय, म्हणजे एक्स ची वाय शी नाते काय तर हे कोण आहे यांचा नातू आहे. तर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 18 जानेवारीला झालेल्या 76 ते 100 पी सेट कोणता आहे तर पी आहे याची आपण स्पष्टीकरण विथ आन्सर पाहिलेली आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.